फाउंडेशन लावण्याआधी प्रायमर का वापरावे, पण नाही यूज केलं तर चालेल का, किंवा मग प्रायमरचे नेमके फायदे किती आहेत आणि कोणते आहेत, आणि कोणत्या स्किन टाइपनी प्रायमर कोणतं वापरायचं. सो हाय गाईज, दिस इज मी रिंकू. वेलकम बॅक टू माय ऑफिशियल युट्यूब चॅनल अँड सो मेनी अदर एक्साइटिंग व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, जास्त हेल्पफुल असणार आहे तुमच्यासाठी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फाउंडेशन लावण्याआधी प्रायमर का वापरलं पाहिजे याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे, आणि तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. प्रायमर नेमकं का वापरावं आणि कशासाठी वापरावं हे बऱ्याचदा आपल्याला खूप कन्फ्युजन असतो, जे की मलाही होतं. त्या स्किन टाइप नुसार तुम्ही कोणतं प्रायमर यूज करू शकता हे मी तुम्हाला आज सांग. सगळ्यात पहिलं, प्रायमर नेमकं वापरायचं कशासाठी आणि का, हा खूप मेन क्वेश्चन आहे. जेव्हा पण आपण मेकअप करतो तो फाउंडेशनच्या आधीची जी स्टेप आहे ती प्रायमरची आहे, आणि मॉइश्चरायझरच्या नंतरची जी स्टेप आहे ती आहे प्रायमरची स्टेप, जी आपण फॉलो केली पाहिजे. स्किन केअर नंतर जी स्टेप असते ती असते प्रायमरची. सो स्किन केअर केल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 मिनिटं थांबायचंय, वेळ द्यायचा आहे स्किन प्रेप्ड व्हायला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रायमरनी सुरुवात करायची. मग त्याच्यानंतर तुम्ही फाउंडेशन लावू शकता, कन्सिलर, ज्या पण स्टेप आहेत तुमच्या, कलर करेक्टर, जे पण आहे ते तुम्ही फॉलो करू शकता त्या स्टेप. पण तुम्हाला फाउंडेशनच्या आधी आणि मॉइश्चरायझरच्या नंतरची जी स्टेप आहे ती आहे प्रायमरची. तर तेव्हा तुम्हाला ते प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे, ज्याने तुमची स्किन आणि तुमचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर खूप स्मूथ होतो, आणि त्याने फाउंडेशन तुमच्या स्किनवर खूप छान अप्लाय होतं, आणि मेकअप तो तेवढा लॉंग लास्टिंग पण राहतो, आणि तुमचा मेकअप केकी दिसत नाही, खूप छान त्याचं एक रिफ्लेक्शन दिसतं 2-3 तासानंतर. सो ते करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही फाउंडेशनच्या आधी प्रायमर यूज करता त्यावेळेस तुमचा मेकअपचा जो बेस आहे तो खूप काळ टिकून राहतो, लॉंग लास्टिंग होण्यास मदत होते, आणि प्रायमरमुळे तुमचे जे ओपन पोर्स आहे ते फिल्ड होतात, तुमचं स्ट्रक्चर स्मूथ होतं, ज्याने तुमचे स्किन खूप जास्त स्मूथ दिसते. आणि मग जो पण आपण त्याच्यानंतरच्या जे स्टेप करणार आहे, फाउंडेशन जे पण लावणार आहे, कन्सिलर, कलर करेक्टिंग, त्याने तो तुमचा मेकअप खूप फ्लॉलेस बेस दिसणार आहे. सो प्रायमर स्किप करू नका. जर तुम्ही करत असाल तर प्रायमर नक्की यूज करा, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मेकअप साठी. सो हे लक्षात तुम्ही ठेवू शकता. प्रायमरमुळे काय होतं, स्किनवर स्ट्रक्चर आहे ते स्मूथ होतं, आणि आपण जे पण फाउंडेशन अप्लाय केलंय त्याने आपला मेकअप खूप सुंदर दिसतो, फ्लोलेस दिसतो. प्रायमर अप्लाय केल्यानंतर तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. सो हा फायदा तुम्हाला प्रायमर लावल्याचा होतो, जो की बरेच जण प्रायमर स्किप करतात मेकअप मध्ये किंवा लावत नाही. बऱ्याच जणांना माहिती नाहीये की कोणती स्किन टाईप असेल तर मग कोणतं प्रायमर वापरायचं, बऱ्याचदा कळत नाही, कन्फ्युजन असतं, आणि मग आपण यूज करत नाही किंवा स्किप करतो ती स्टेप. किंवा कधी कधी आपल्याला खूप उशीर झालेला असतो, आपल्याला वेळ नसतो, त्यावेळेस पण आपण स्किप करतो. तर अशा वेळी आपला मेकअप केकीचा दिसणार, लॉंग लास्टिंग राहणार नाही, आणि आपल्या मेकअपला खूप असं ग्रे ग्रे होणार, आणि ऍज वेल ऍज पण स्ट्रक्चर आहे ते त्याच्यावरती पूर्ण रिफ्लेक्ट होणार फेसवरती. सो हे तुम्ही अवॉइड करायचंय. मेकअप लॉंग लास्टिंग राहण्याचे पण काही प्रायमर आहेत जे तुम्ही यूज करू शकता तुमच्या स्किन टाईप नुसार. सो चला तर बघूयात तुमच्या स्किन टाईप नुसार तुम्ही कोणते प्रायमर यूज करू शकता. सो मी इकडे देणार आहे तुमच्यासाठी, तुम्ही ते पण बाय करू शकता. ड्राय स्किन साठी वेगळं, ऑइली स्किन साठी वेगळं, तुम्ही कोणत्या स्किन टाईपला कोणतं यूज करू शकता. मला वाटत असेल तुमचा मेकअप ग्रे नाही दिसावा, तुमचा मेकअप केकी नाही दिसावा, तर तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार प्रायमर चूज करा, आणि त्यानुसार तुम्ही यूज करा, ज्याने तुम्हाला खूप इफेक्टिव्ह त्याचा रिझल्ट मिळणार आहे. तुमच्या स्किन टाईप नुसार जर तुम्ही प्रायमर यूज केलं तर त्याचा तुम्हाला खूप बेनिफिट मिळणार आहे. सो चला तर बघू. फाउंडेशन लावण्याआधी प्रायमर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांचं असं क्वेश्चन असेल, स्किन टाईप नुसार नेमकं प्रायमर निवडायचं कसं. सगळ्यात पहिले तर सिलिकॉन बेस प्रायमर हे त्यांनी वापरायचं ज्यांच्या स्किनवर खूप जास्त टेक्स्चर आहे, स्किन स्मूथ नाहीये किंवा ड्रायनेस आहे खूप जास्त, त्यांनी सिलिकॉन बेस प्रायमर वापरायचं. फेवरेट आहे कलर बारचं, जे मी इकडे देईल. तुमचे जे पण ओपन पोर्स आहे त्याला ब्लर आउट करतं जे सिलिकॉन बेस प्रायमर आहे ते. सो तुम्ही ते यूज करू शकता तुमच्या मेकअपच्या आधी. जर का तुमची स्किन खूप स्ट्रक्चर असेल, खूप ओपन पोर्स असतील, तर तुम्ही नक्की सिलिकॉन बेस प्रायमर यूज करा. टी झोन एरियामध्ये तर नक्कीच लावा. सिलिकॉन बेस प्रायमर बेसिकली ऑइली स्किन टाईप साठी आहे. सो सिलिकॉन बेस तुम्ही प्रायमर यूज करा, तुमचा खूप छान ग्लोईंग बेस होईल, आणि तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग पण राहील. सो कलर बारचं मी इकडे दिलंय, आणि रेनेचं पण खूप छान आहे, सो तुम्ही ते पण यूज करू शकता.
आणि दुसरं स्विस ब्युटीचं पण आहे, जे की तुम्हाला कमालचं स्ट्रक्चर देतं. तुमची स्किन ग्लोईंग पण होते त्याच्यामुळे. त्याच्यात एक टिंट आहे, सो ते पण तुम्ही यूज करू शकता. दुसरं आहे मॅटिफाईड प्रायमर. ते मी तुम्हाला फिटमीचं प्रायमर सांगेल, जे खूप चांगलं आहे. मॅटिफाईड प्रायमर तुम्ही ऑइली स्किन टाईप साठी यूज करू शकता. जर तुमची ऑइली स्किन टाईप आहे तर तुम्ही मॅटिफाईड नक्की प्रायमर यूज करा. तुमचं ऑइल कंट्रोलेशन मध्ये राहील आणि तुमचा मेकअप जो पण केकी दिसणार आहे किंवा तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहत नाही, बिकॉज ऑफ ऑइल सिक्रेशन जास्त होतं टी झोन एरियामध्ये आणि मग तुमच्या ऑइली स्किनमुळे ते खूप जास्त मेकअप तुमचा हेवीनेस तो निघून जातो, बेस कमी होतो आणि मग लॉंग लास्टिंग राहत नाही. सो बेसिकली तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही नक्की मॅटिफाईड यूज करू शकता प्रायमर तुमचा मेकअपला लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी. तिसरं आहे हायड्रेटिंग प्रायमर. तुम्हाला हायड्रेटिंग म्हणून कळलं असेल की हे ड्राय स्किन वाले किंवा नॉर्मल स्किन टाईप वाले यूज करू शकता. त्याच्यामध्ये मी सांगेन स्विस ब्युटी, जे की मी यूज करते, जे खूप चांगलं आहे. सो ते स्विस ब्युटीचं तुम्ही यूज करू शकता, नो डाऊट खूप छान आहे. आणि ते प्रायमर लाईक तुम्हाला हायड्रेशन देतो, तुम्हाला मॉइश्चरायझिंग टिंट देतो. सो हायड्रेटिंग प्रायमर इज लाईक दॅट की वॉटर रेझिस्टंट असतं, जे तुमच्या स्किनला थोडंसं एक ड्रायनेस जो असतो तो थोडासा कंट्रोल मध्ये करतं आणि तुमच्या स्किनला थोडंसं एक नॉर्मलाइज करतं. आणि तुमची स्किन जर छान प्रेप्ड असेल आणि खूप जे पण स्ट्रक्चर आहे ते ब्लर आउट झालेलं असेल, ऑइल सिक्रेशन कमी झालेलं असेल, तर तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग होण्यासाठी खूप मदत होते. स्किन आहे ज्यांची एक्स्ट्रीम ड्राय स्किन आहे त्यांनी तर नक्की हायड्रेटिंग प्रायमर मध्ये इन्व्हेस्ट करा. खूप चांगली फिनिशिंग पण मिळते आफ्टर मेकअप. वापरल्यानंतर तुमचा मेकअपचं डुई फिनिश येतं आणि तुमचा मेकअप पण केकी दिसत नाही. चौथा आहे इल्युमिनेटिंग प्रायमर. सो बेसिकली हे ज्यावेळेस तुम्हाला ग्लो हवाय, फ्रेश लुक हवाय, एक हायलाइटिंग टिंट हवाय, सो अशा वेळी तुम्ही यूज करू शकता. जर तुमची स्किन खूप डल असेल आणि जर तुम्ही नक्की हे प्रायमर यूज करून बघा, ज्याने खूप छान तुम्हाला इफेक्ट मिळणार आणि तुमचा मेकअप पण खूप छान दिसणार. केकी तर लवकर होणार नाही. ब्युटीचं तुम्ही यूज करू शकता आणि दुसरं एक लॅक्मेचं आहे जे मी इकडे देते, ते तुम्ही दोन्हीपैकी घेऊ शकता आणि तुमच्या मेकअप किट मध्ये नक्कीच ऍड करू शकता, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. जर तुमचं स्किन टाईप ड्राय असेल, इल्युमिनेटिंग प्रायमर यूज करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर यूज करून ते पण लावू शकता, ज्याने तुमचा मेकअप खूप छान लॉंग लास्टिंग राहणार आहे आणि तुमची स्किन पण ॲज वेल ॲज हायड्रेट राहणार. थोडंसं ग्लिटरी असतं, त्यामध्ये खूप असं शाईन करतं तुमच्या फेसवर आणि ग्लो येतो त्याच्यामुळे एक वेगळाच. मला ग्लो आणि शाईन हवी असेल तर तुम्ही नक्की इल्युमिनेटिंग प्रायमर यूज करा, ज्याने तुमचा फेस खूप छान दिसेल आणि तुमचा मेकअप पण खूप ड्यूई फिनिश दिसेल. सो नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.